श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन आलेली आहे. आजचा जो विषय आहे तो उद्याच्या दिवसासाठी म्हणजे 22 जानेवारी 2024 निमित्त बनवलेला आहे. आता 22 जानेवारीचं महत्त्व काय आहे हे सविस्तर सांगण्याची गरजच नाही, कारण अगदी वृद्धांपासून छोट्या छोट्या मुलांच्या तोंडावर आपण भरपूर महिन्यांपासून भरपूर दिवसांपासून हे ऐकत आहोत की 22 जानेवारीला रामराज्य येणार आहे. म्हणजे काय तर अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि ह्या दिवसासाठी गेली 500 वर्ष आपल्या पूर्वजांनी वाट बघितली आहे. तर त्यांना जे सुख अनुभवायला मिळालं नाही ते नक्कीच आपल्याला अनुभवायला मिळत आहे, परंतु त्याचं सगळं श्रेय आपल्या पूर्वजांना जात आहे, कारण त्यांनी तितके प्रयत्न केले त्या गोष्टीसाठी आणि म्हणून आपल्या वाट्याला हा क्षण आलेला आहे. म्हणून नक्कीच आपण भाग्यवान आहोत. तर ह्या दिवसासाठी आपल्याला सेवा काय करायची आहे किंवा रामज्योत कशी लावायची आहे, कशा पद्धतीने दिवाळी साजरी करायची आहे यासंबंधी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी बनवलेला आहे. पण ज्यांना काहीही सेवा करणं शक्य होणार नाही त्यांनी कमीत कमी ह्या ज्या 5-6 गोष्टी सांगणार आहेत त्या तरी आपल्याला आवर्जून करायच्याच आहे. बघा, उद्याचा दिवस चुकवायचाच नाही. सेवा शक्य होणार तितकी सेवा आपल्याला करायचीच आहे, पण आपला दिवस कसा घालवायचा आहे जसं आपण सणावाराला करतो ना तशा पद्धतीने उद्याचा दिवस सणापेक्षा कमी नाही, कारण दिवाळी म्हटलेलं आहे ह्या दिवसाला आणि नक्कीच ह्या वर्षी आपण 2दा दिवाळी साजरी करत आहोत. तर नक्कीच आपण भाग्यवान आहोत, आपल्या वाट्याला हा क्षण आलेला आहे. तर सकाळपासून आपलं रुटीन कसं ठेवायचं आहे जेणेकरून भगवान श्रीरामांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायमस्वरूपी राहणार आहे. तर चला मग सुरुवात करूया ती माहिती जाणून घेण्यासाठी. तर सर्वप्रथम सकाळी उद्या आपल्याला सूर्योदयापूर्वीच उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठायला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरच उठा. उद्याचा दिवस एवढ्या गोष्टीचं आपल्याला करायचंच आहे. सूर्योदयापूर्वी उठून आपल्याला अंघोळ वगैरे करायची आहे. आता अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला जर गंगाजल असेल तर गंगाजल एकत्र करायचं आहे किंवा थोडीशी हळद देखील तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकू शकतात. त्यासोबतच तीळ टाकायचे आहे. आता पौष महिन्यामध्ये तिळाचं अतिशय महत्त्व आहे, हे आपण संक्रांतीच्या वेळेसही जाणून घेतलं. त्यासंबंधी व्हिडिओ आपण बनवलेले होते. आता 22 जानेवारी ह्या पौष महिन्यातील द्वादशीलाच निवडलेली तारीख आहे. तर नक्कीच भरपूर लोकांनी म्हणजे तज्ज्ञ जे लोक असतात ना त्यांनी हा दिवस निवडलेला आहे. तर नक्कीच त्यामागे काहीतरी कारण असेल आणि पौष महिन्यात जर तिळाला एवढं महत्त्व आहे तर उद्याच्या दिवसासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचेच आहे. आता बघा, तुम्ही तीळ टाकू शकतात, हळद टाकू शकतात, गंगाजलही टाकू शकतात किंवा हे 3 गोष्टी जर तुम्हाला एकत्र टाकायच्या असतील तर त्याही टाकू शकतात. अगदी खूप टाकायचं नसतं, अगदी थोडं थोडं आपल्याला टाकायचं असतं. त्यानंतर बघा, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. अंघोळ झाल्या पहिलं काम आपल्याला हेच करायचं आहे की सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. हे बघा, सूर्याला रोजच अर्घ्य दिलं पाहिजे, परंतु उद्याच्या दिवशी का होईना पण सूर्याला अर्घ्य द्या. सूर्याला अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे. त्यासोबतच फूल असेल तर फूल, अक्षता टाकायच्या आणि तीळ टाकायच्या आहे. तिळाला विसरायचं नाही. अशा पद्धतीने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. आता नक्कीच घराची दिवाळीच्या वेळेस आपण साफसफाई केली आहे. या व्यतिरिक्त नवीन वर्षानिमित्त किंवा संक्रांतीनिमित्तही साफसफाई केली तरीही थोडंसं काही असेल तर आजच्या दिवसातच आपण ते सगळं जाळं वगैरे काढून घ्यायचं आहे आणि घर आपलं स्वच्छ केलेलंच असेल तर नक्कीच सकाळी आता सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर यायचं आहे आपल्या मुख्य दरवाजावर. मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. अगोदर स्वच्छ असेल, काहीही त्यावर म्हणजे तुम्हाला वाटत आहे की स्वच्छच आहे तरीही आपल्याला पुसायचंच आहे. एक कपडा घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं म्हणजे मिठाचं पाणी असतं ना, ते मिठाच्या पाण्याने हा मुख्य दरवाजा आपल्याला पुसायचा. उंबरठा देखील पुसायचा आहे, बाहेरची जागा पुसायची आहे आणि अशा पद्धतीने मिठाच्या पाण्याने आपल्याला ती जागा स्वच्छ करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. आता बघा, श्रीरामांचं जर राज्य येत आहे किंवा श्रीरामांचा उद्याचा दिवस आहे तर आपला दरवाजा इतका सुशोभित करायचा आहे ना की आपल्या घरामध्ये लक्ष्मी हसत हसत येईल आणि देवदेवतेंचा आशीर्वादही आपल्या घरामध्ये हसत हसत येईल आणि कायमस्वरूपी राहील. तर अशा पद्धतीचा दरवाजा आपल्याला सुशोभित करायचा आहे. आता हळदीचं लेपन झालं. आता हळदीचं लेपन कसं करावं भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तरीही थोडक्यात सांगते. गोमूत्रामध्ये थोडीशी हळद घ्यायची आणि हे हळदीचं लेपन आपल्याला उंबरठ्याला करायचं आहे. त्यावर छान लक्ष्मीची पावलं काढायची आहे, स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर मुख्य दरवाजावर शुभ लाभ लिहायचा आहे आणि हळदीने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे मुख्य दरवाजावर. अशा पद्धतीने आपल्याला मुख्य दरवाजाची सजावट करायची आहे. त्या व्यतिरिक्त तोरण लावायचं आहे. आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं. आंब्याची पानं नसतील तर अशोकाची पानं घेतली तरीही चालतात. अशा पद्धतीने आपल्याला तोरण लावायचं आहे. आता प्लास्टिकच्या माळा वगैरे देखील मिळतात. जर तुम्हाला अगदीच पानं फुलं अवेलेबल नाही झाली, आता ती एकदम दुर्मिळ वस्तू तर नाही किंवा दुर्मिळ गोष्टी नाही की आपल्याला मिळतच नाही, शक्यतो मिळतातच, पण अगदीच वेळेवर जर तुम्हाला नाहीच तर मग तुमच्याकडे जर प्लास्टिकच्या माळा असतील तर त्या लावा, परंतु थोडे का होईना फुलं
आपल्याला त्या ठिकाणी उंबरठ्यावरही अर्पण करायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तोरणही लावायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला दरवाजा सजवायचा आहे. या व्यतिरिक्त अजून आपल्या घरामध्ये देखील अशा पद्धतीचं हळदीचं पाणी शिंपडायचं आहे, जेणेकरून घरातलं वातावरण हे शुद्ध होण्यासाठी, पवित्र होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावर दिवे प्रज्वलित करायचे आहे. आता आपल्याला दिवाळी साजरी करायला लावलेली आहे म्हटल्यावर आपण दिवे प्रज्वलित करणारच, पण मग संध्याकाळीच का? संध्याकाळी तर करायचेच आहे, परंतु सकाळी जेव्हा तुम्ही दरवाजाचं सुशोभीकरण करणार आहात तेव्हा देखील आपल्या दरवाजावर आपल्याला पणत्या प्रज्वलित करायच्या आहे. तुम्ही आपल्या गॅलरी असेल तर गॅलरीत लावू शकतात, मुख्य दरवाजावर 2 पणत्या ठेवू शकतात, खिडक्यांमध्ये ठेवू शकतात, पण अशा पद्धतीने आपल्याला पणत्या लावायच्या आहे. लायटिंग वगैरे तर करू शकतात, पण आपल्याला पणत्या प्रज्वलित करायला विसरायचं नाही. पहाटेही करायचं आहे, म्हणजे सकाळीही करायचं आहे आणि रात्री तर करायचंच आहे. या व्यतिरिक्त आपण अजून काय करू शकतो, तर उद्याच्या दिवशी दान धर्म करण्याला देखील महत्त्व आहे. त्यामुळे शक्य होईल तेवढं आपण दान करायचं आहे आपल्या पद्धतीने. आता दीपदानाला देखील उद्याच्या दिवशी महत्त्व दिलेलं आहे. तुम्ही मंदिरात जाणार असाल तर त्या ठिकाणी तुम्ही दिवे ठेवू शकतात प्रज्वलित करून, त्या पणत्या तिथेच ठेवायच्या. आता मंदिरामध्ये इतर भरपूर गोष्टी असतात ज्या लागत असतात, ज्या आपण नक्कीच घेऊन देऊ शकतो, जसं की अगरबत्ती असते, कापूस असतो, वाती असतात, कापूर असतो. अशा भरपूर छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या नक्कीच आपण दान करू शकतो. दान करण्याचा अर्थ नेहमी मोठाच नसतो की खूप मोठ्या वस्तू आपल्याला दान कराव्या लागतात. मंदिरामध्ये जर विचार केला तर अगदी माचीसपासून वस्तू लागत असतात, त्यामुळे आपण तशा प्रकारच्या गोष्टी देखील देऊ शकतो नक्कीच. या व्यतिरिक्त बघा अजून आपल्याला ह्या दिवशी सेवा देखील करायच्या आहे. आता सेवा सांगण्यापूर्वी अजून एक गोष्टीचं महत्त्व असं की उद्या कुर्मद्वादशी आहे आणि म्हणूनच हा दिवस कदाचित निवडलेला असावा. या व्यतिरिक्त ह्या दिवशी भगवान विष्णूंनी कासवाचं रूप धारण केलं होतं, म्हणून ह्या तिथीला कुर्मद्वादशी असं म्हटलं जातं. तर नक्कीच ज्यांच्या देवघरामध्ये अजूनही कासव नाही, त्यांना जर इच्छा असेल आपल्या देवघरामध्ये कासव ठेवण्याची, तर नक्कीच ह्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीचं कासव घरी घेऊन येऊ शकतात. काही कासव पाण्यात ठेवले जातात, काही तांदळामध्ये ठेवले जातात. आता ज्या कासवांच्या मागे असे अंक लिहिलेले असतात ना, ते लक्ष्मी स्वरूप असतात, ते तांदळात ठेवायचे असतात. आणि ज्यांच्या काहीही लिहिले नसतं ते आपण पाण्यात ठेवू शकतो. या व्यतिरिक्त तुम्हाला क्रिस्टलचं ठेवायचं असेल तर तसंही तुम्ही आणू शकतात. अशा पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये कासवाची म्हणजे स्थापना करू शकतो. आता मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला कासव दिसतो, म्हणजे कासवाचं महत्त्व आहे, म्हणून आपल्या देवघरामध्ये देखील आपण कासव नक्कीच ठेवायला हवा. ज्यांच्याकडे आहे त्यांनी उद्या कासवाची छान अशी पूजा करा आणि अशा पद्धतीने आपला दिवस साजरा करायचा आहे. या व्यतिरिक्त हनुमान चालीसा, रामरक्षा स्तोत्र आणि दिवसभर जय राम श्रीराम असा जप आपल्याला सतत करायचा आहे. कंटिन्यू तुम्ही जे काही काम करत आहात तेव्हा तुमच्या मुखामध्ये सतत श्रीरामांचं नाव आलं पाहिजे, एवढी काळजी घ्यायची आहे आणि मनोभावे सेवा करायची आहे. उद्याच्या दिवशी अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने पण अगदी मनापासून आपल्याला सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आणि श्रीरामांच्या चरणी अर्पण करायचे आहे. तर स्वामी भक्त हो, नक्कीच अशा पद्धतीने जर दिवस घालवला तर आपल्याला त्याचं फळ जे आहे ते तर मिळणारच आहे, परंतु तुम्हाला जे प्रसन्नता मिळणार आहे ना, ती लाखो पटीने जास्त असणार आहे. तुम्ही अनुभव घ्या आणि मग कमेंट करून नक्की सांगा. शंका असतील तर कमेंटमध्ये आवर्जून विचारा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.